हिंदीसह मराठी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्या प्रार्थना बेरे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. आज ते साईबाबांच्या दर्शनाला आले आहेत. नवीन चित्रपट त्यांचा येतोय. काय सांगाल, आज साईबाबांच्या दर्शनाला आला आहेत खूप दिवसानंतर आणि कुठला नवीन चित्रपट येतो? 3 एप्रिलला माझा नवीन सिनेमा येतोय, सखे ग साजनी. म्हणजे ह्या वर्षाची सुरुवातच झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही सगळ्यांनी तो सिनेमा बघितला पण असेल, अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई. अजूनही तो थिएटरमध्ये आहे. सो एक सुपरहिट सिनेमानंतर आता हा सिनेमा 3 एप्रिलला रिलीज होतोय, जो माझ्या नवऱ्याने डिरेक्ट आणि प्रोड्यूस केलाय. आणि फिल्मची सुरुवात अ, व इथून झाली. आणि त्यामुळे दर वेळेला जसं मी फिल्मच्या आधी बाबांच्या दर्शनाला येते, तसं यावेळेला पण आले आणि सुरुवात बाबांच्या आशीर्वादाने करते. सो येस, एक्सायटेड. एवढंच मागणी आहे की सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होतोय, तर तो थिएटरमध्ये जाऊन बघा प्लीज. काय असणार आहे या चित्रपटामध्ये? काय प्रेक्षकांना नवीन भेटेल? सखे ग साजनी सिनेमाचं नाव आहे. आणि जरी सिनेमाचं नाव असलं तरी जर तुम्ही पोस्टर बघितलं तर ही प्रवासावरची फिल्म आहे. 2 मैत्रिणी सोलो ट्रिपला जातात, देशाच्या बाहेर कधीच गेलेले नसतात आणि अचानक त्यांना आयुष्याचं त्यांची जी लाईफ असते त्याच्यात ते इतके कंटाळलेले असतात की प्रवास करणं किती गरजेचं आहे, आणि म्हणून त्या दोघी एकट्या जातात. आणि तिथे त्यांना आणखीन त्यांचा एक मित्र भेटतो आणि मग त्यांचा तो प्रवास कसा होतो. थायलंडला अख्खी फिल्म शूट केली आहे. आणि सुंदरशी अशी लव्ह स्टोरी पण आहे आणि सुंदरचा मेसेज पण देणारी. मेसेज म्हणजे हाच की माणसानी त्यांच्या आयुष्यात प्रवास किती गरजेचा असतो आणि प्रवास झाल्यानंतर पर्सनॅलिटीमध्ये पण किती चेंज येतो, तुमच्या लाईफमध्ये पण किती चेंज येतो, असा सुंदरसा एक मेसेज देणारी फिल्म आहे. तर या कधी येतोय प्रेक्षकांच्या भेटेल? 3 एप्रिलपासनं थिएटरमध्ये आहे. सो आम्ही आजपासूनच प्रमोशन खरं तर सुरू केलं आणि पहिलाच दिवस बाबांच्या आशीर्वादाने सुरू केला. आता पुढचं प्रमोशन पुढे सुरू होईल. नक्कीच मध्यंतरी मुंबई सोडली आणि अलिबागला का शिफ्ट झालात असं? कारण मला असं वाटलं की ते मुंबईची लाईफ होती ना, ती खूपच हेक्टिक होती आणि अशी शांतता हवी होती कुठेतरी. अलिबागला आमचा फार्म हाऊस होतो. कोविडनंतर हे जाणवलं की नाही, एक स्वतःचं घर आणि घराचं महत्त्व किती असतं, आणि त्यामुळे ठरवलं की एक चांगली हेल्दी आयुष्य जगण्यासाठी आपण सासू-सासरे आणि आम्ही सगळेच अलिबागला शिफ्ट झालो. आज इथे दर्शनाला येऊन भावूक व्हायचं रिझन सगळ्यात जास्त हे होतं की 3 महिन्याआधी माझे बाबा वारले आणि बाबांमुळे मी इथे आले. म्हणजे आई-बाबांचे हे संस्कार होते की साईबाबांचं दर्शन आणि हे किती महत्त्वाचं आहे. आणि आजवर जे काय शिकले मी, साईबाबांची पोथी वाचलं का, हे सगळं माझ्या बाबांनी शिकवलं आहे आणि त्यामुळे आज मी त्यांना खूप मिस केलं. 3 महिन्यानंतर पहिल्यांदा मी कुठल्या मंदिरात आली आहे बाबांचं हे झाल्यानंतर. तर त्यामुळे थोडी जास्त भावूक झाले. आणि 2025 हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं नव्हतं. माझे खूप जवळची लोकं मला सोडून गेले या जगातनं. आणि माझं ऑपरेशन झालं पायाचं. सो ते पण 8 महिने मी चालू शकत नव्हते. आता कुठेतरी ते सुरू झालं. तर त्यामुळे सगळंच असं आलं आणि मी थोडी जास्त भावूक झाले. पण आय एम शुअर बाबांचे आशीर्वाद कायम आहे आणि हा त्यांचा बुलावा होता आणि म्हणून आमचं अचानक ठरलं आणि आम्ही इथे आलो. नवीन चित्रपटासाठी आता बाबांकडे काय प्रार्थना केली आहे? हेच केली आहे की आजवर खूप प्रेम दिलंय मला सगळ्यांनी. हा चित्रपट महत्त्वाचा आहे कारण माझ्या नवऱ्यानी पहिला मराठी सिनेमा डिरेक्ट केला आणि प्रोड्यूस पण केला आहे. तर बाबांकडे एवढीच प्रार्थना करते की आवडू दे लोकांना, अ, यश मिळू दे आणि आशीर्वाद ठेव. नक्कीच एवढ्या आपल्याबरोबर प्रार्थना येणाऱ्या त्याच्यामध्ये नवीन चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटाच्या यशासाठी आज साईबाबांच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली आहे. रवींद्र महाले, ई-टी-व्ही भारत, शिर्डी.